अख्खा दिवाळीचा सीझन झाला तरी काय आमच्या फॅमिलीने कुठे ट्रिप काढली नव्हती. म्हणलं तर आज ट्रिप काढावं लागते. मग काय मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांना उचललं, म्हणलं चला आता ट्रेननी फिरवतो त्यांना. कसं आहे मंडळी, दिवाळीचं पैसे शिल्लक राहिलं होतं, त्यात लाडक्या महिन्याचा हप्ता पण जमा झाला. त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणले मंडळाला फिरवायला घेऊन जावं लागते, म्हणून निघालो होतो तुळजापूरला. कसं आहे, रेल्वे चालू झाली, एक नंबरमध्ये वातावरण झालं. तर म्हणलं आज पावसाने तर आडच करण. शेठ म्हणले आता झोपतो भाऊ वरती जाऊन. बघता बघता कोरडवाडी आलतं. कोरडवाडीमध्ये पासिंग होती रेल्वेला. मग काय आलो धाराशिवमध्ये. कसं आहे, महाराजांची मूर्ती नाथखोळामध्ये. धाराशिवला आलोय म्हणल्यावर म्हणलं आता तुळजापूर हायवेवर लागते हॉटेल भाग्यश्री, यावंच लागतंय. पण काय एकादशी असल्यामुळे मला वाटलं बंद असं हॉटेल. म्हणलं जरा काय अपडेट जरा जाऊन बघावंच लागेल. मग काय गेलो होतो मालकाची गाठभेट घ्यायला. कसा आहे मालकाचा हत्ती, नात करते काय यावं लागते. रविवारी आणि सोमवारी तर बंदच होतो हॉटेल. पण काय बोकडांची गर्दीच होती. म्हणलं नियोजन मोठे. मालक बसले होते गाडीच्या पाठीमागं, कुणाला तरी फोनवर बोलत. म्हणलं बोला आता काय. मित्रांनो, 2 दिवस हॉटेल बंद आहे याची नोंद घेऊन मी आता म्हणलं परत येतो. यावेळेस काय जेवण झालं नाही. मित्रांनो, तुम्ही पण नोंद घेऊन येत चला हॉटेल बागेश्रीला, यावंच लागतंय. नात करते काय. म्हणलं आता चला, आपला नात झालाय, विषय पंपा झालाय. म्हणलं जावं लागतंय आता तुळजापूरला आई साहेबांचं दर्शन घ्यायला. मग काय नात करते काय म्हणत म्हणत आलो तुळजापूरमध्ये, 1 नंबरमध्ये मस्तपैकी. आज गर्दी खूपच होती, रविवार होता त्यामुळे गर्दी होती. मोठ्या दरवाजाचं दर्शन घेतलं आणि म्हणलं चला आता पुढं. आज काय बाहेरून दर्शन घ्यावं लागणार होतं. संबळवाले म्हणलं संबळ 1 नंबर वाजवते तुम्ही, नात केला व्हायला नाही गेला. म्हणलं आता आजच झाला भाऊ. मग काय आता बाहेरून दर्शन घ्यायचं होतं. बघितलं तर गर्दी लय होती, म्हणून आता म्हणलं बाहेरून दर्शन घ्यावं. बाहेरून दर्शन केलं मित्रांनो. आपल्याला परत यारमाळ्याला पण जायचं होतं. यारमाळा करून आपल्याला लातूरला जायचं आहे मुक्कामाला. कसे आज पावसाने तर विश्रांती घेतली होती मित्रांनो, नाही तर पाऊस आला असता तर विषय फुल पंपा झाला असता. देवीचं दर्शन वगैरे झालं होतं बाहेरूनच. म्हणलं आता जावं लागणार आहे, नाही तर पाऊस आला तर आपला विषय पंपात करून पाऊस.